नमस्कार. गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला आरी वर्क कसं करायचं ते सांगणार आहे. सगळ्यात आधी 18 इंचाची रिंग आणायची, जी कुठल्या पण शॉपमध्ये सहज मिळते. रिंग घेताना ही 18 इंचाचीच घ्यायची. त्यानंतर हे कॉटनचं कापड घेतलंय. 14 नंबरची सुई घ्यायची, जी मी तुलिपची सुई घेतली आहे 14 नंबरची. ही टिकली घेतली आहे आणि हे 2 नंबरचे मणी घेतले. त्याचबरोबर आपल्याला जरी थ्रेड लागणार आहे आणि कटर पण पाहिजे ने, जे आपल्याला धागा कट करायला यूज होईल. त्यानंतर हा साधा थ्रेड घ्यायचा, जो आपण ब्लाऊज शिवायला यूज करतो. तो थ्रेड घेतलाय मी, जो आपल्याला मण्यांचं वर्क करण्यासाठी लागेल. सगळ्यात आधी काय करायचंय, रिंगला कापड फिट करून घ्यायचंय. ह्या पद्धतीने एक रिंग खाली ठेवायची आणि त्यानंतर त्यावर कापड व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि दुसऱ्या रिंगनी त्याला फिट करून घ्यायचं. रिंगला एका साईडला स्क्रू दिलेला असतो, तो स्क्रू आपल्याला ढिल्ला करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, आपली रिंग व्यवस्थित फिट बसवल्या जाईल. ह्या पद्धतीने असं व्यवस्थित फिट करून घ्यायचंय आणि रिंग बसून झाल्यानंतर हा जो स्क्रू दिलेला आहे त्याला एक साईडनी, तो स्क्रू आपल्याला पुन्हा टाईट करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, आपली रिंग व्यवस्थित बसवल्या जाईल आणि कापडला मध्ये झोळ येणार नाही. जेव्हा आपण वर्क करतो तेव्हा कापडला झोळ येत नाही. असं कापड थोडंसं उघडून बघायचं, व्यवस्थित बसलंय का, मध्ये कुठल्याही प्रकारचा झोळ राहणार नाही. त्यासाठी असं थोडंसं खेचून घ्यायचं कापड. त्यानंतर स्टँड घ्यायचं. हे स्टँडला स्क्रू दिलेले असतात, ते स्क्रू काढून घ्यायचे आणि स्टँड व्यवस्थित फिट करून घ्यायचं. अशा प्रकारे व्यवस्थित स्टँड पॅक करून घ्यायचं. आरी वर्क करायला एकदम सोपा आहे. कोणीही हा व्हिडिओ बघितल्यानंतर घरी आरी वर्क करू शकतं. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आरी वर्कची संपूर्ण माहिती मिळेल आणि कसं करायचं, परत त्यासाठी कोणता धागा किंवा कापड कोणतं यूज करायचं, ही सगळी माहिती मिळेल. त्यानंतर स्टँड फिट झाल्यानंतर अशी रिंग ठेवून घ्यायची, त्याच्यावरती व्यवस्थित रिंग बसवून घ्यायची. आणि सगळ्यात आधी आपण चेन स्टिच करणार आहोत. त्यासाठी जरी थ्रेड घ्यायचा आणि जी 14 नंबरची तुलिपची सुई घेतलेली आपण ती घ्यायची. जरी थ्रेडला एक साईडनी अगोदर 4-5 अशा गाठ देऊन घ्यायच्या. गाठ दिल्यामुळे काय होईल का, जेव्हा आपण चेन स्टिच करणार तेव्हा धागा वरती येणार नाही आणि गाठ दिल्यामुळे ते धागा बरोबर खालच्या साईडनी राहील. त्यासाठी 4-5 अशा गाठ देऊन घ्यायच्या. धागा असा बरोबर 2 बोटांमध्ये पकडायचा. एक बोट असं वरती ठेवायचं
आणि मधला जो धागा आहे तो सुईने असा वरती खेचायचा, म्हणजे धागा बरोबर वरती येईल. आत्ता दाखवल्याप्रमाणे धागा हातामध्ये पकडून खालच्या साईडनी धरायचा आणि मधल्या साईडनी सुई खाली घालून बरोबर धागा वरती खेचून घ्यायचा. जो वरती आलेला धागा आहे त्यातूनच बरोबर दुसरा धागा पुन्हा वरती काढून घ्यायचा. धागा सोडायचा नाही, धागा हा सुईमध्येच राहू द्यायचा आणि पुन्हा सुई अशी खाली धरायची आणि धागा त्यामध्ये अडकून पुन्हा वरती खेचून घ्यायचा. या पद्धतीने चेन स्टिच करा, म्हणजे तुम्हाला वर्क करायला सोपं जाईल. अगोदर चेन स्टिच शिकल्यानंतर बाकीचं वर्क हे बरोबर जमल तुम्हाला. त्यामुळं अगोदर चेन स्टिच करा. अशा प्रकारे चेन स्टिच करायची. तुमची पण चेन स्टिच अशीच आली पाहिजे. जास्त जवळ पण नाही घ्यायची. सुरुवातीला आपण जेव्हा चेन स्टिच करतो तेव्हा थोडंसं जास्तच अंतर ठेवायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित करता येईल. आणि जेव्हा एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर थोडंसं अंतर कमी करायचं. तुम्ही बघू शकता मी कशी चेन स्टिच केली आहे. तर तुम्ही पण ह्या प्रकारे चेन स्टिच करा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मनी वर्क, टिकली वर्क, तसंच कुंदन वर्क कसं करायचं ते दाखवणार आहे. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.